जीवनात आपला कोणीही कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला प्रामाणिकपणा व उत्तम विचार सोडू नये. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य ते धुरात कधीही नसतं. दगडात देव आहे हे समजवण्यात धर्म यशस्वी झाला, पण माणसात माणूस आहे हे समजवण्यात मात्र अपयशी ठरला. पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही. मग ती धान्याची असो, शब्दांची असो अथवा संस्काराची. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर घेऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो आणि शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. आयुष्याचा नियम आहे, सुखाच्या आकाशात उडण्या अगोदर दुःखाच्या धावपट्टीवर सहनशीलतेची सीमा गाठावीच लागेल. त्याच्याशिवाय सहज आनंदाची भरारी घेऊ शकत नाही. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाहीत. तुटलेली लेखणी आणि इतरांची ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहू देत नाही. कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सर्व खोटं आहे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही. म्हणूनच जीवनात सर्वच बाबींचा समतोल राखणे महत्त्वाचे असते. संगतीचा परिणाम होतो असे म्हणतात, पण हे खोटे आहे. ते आपण आत्मसात करण्यावर असते. कारण काट्यात राहून फुलं कधी टोचायचे शिकले नाहीत आणि फुलात राहून काटे कधी सुगंध द्यायला शिकले नाहीत. जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते ना, त्यावेळी समजायचं आपण जगायला शिकलो. मन हळवं असावं पण दुबळं नसावं. कारण हळव्या मनास भावना कळतात, तर दुबळ्या मनास नेहमी वेदना छळतात. जीवनात जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मृत व्यक्तीला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये. आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते. चुकतो तो चिन्हांचा वापर. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही चिन्ह योग्य पद्धतीने वापरले की उत्तर मनासारखे येते. कोणते कपडे घालू म्हणजे आपण छान दिसू असा विचार रोजच करतो, परंतु कोणते चांगले काम करू ज्यामुळे मी इतरांना आवडेन हा विचार करणे सर्वात योग्य आहे. जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्याला पाडणारी नसावीत, तर पडलेल्यांना उठवून चालायला लावणारी असावीत. प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत, त्या जर मनात घेतल्या तर झोपलेल्यांना जागे करतात आणि जागे असणाऱ्याला चालण्यास प्रवृत्त करतात, तर चालणाऱ्याला पळायला लावतात आणि पळणाऱ्याला ध्येय गाठायला लावतात. तात्विक भांडण सर्वांचे होते, पण शत्रुत्व कुणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात आणि जरूर असावे, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हा सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत आहे, त्याचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचे स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. क्षमा करा आणि प्रेम द्या. कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करत असताना आपली सुरुवात कशी होईल याची कधीच भीती बाळगू नका. कारण सूर्य दररोज बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. आय होप मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.